नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. बीड हत्या प्रकरणात फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. फडणवीसांचे सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना आदेश. बंदूकसोबत ज्यांचे फोटो आहेत त्या सर्वांचे परवाने रद्द करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे बीड पोलीस अधीक्षकांना आदेश. सुरेश धस यांचा निषेध. त्यांनी माफी मागावी. आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार. सुरेश धस यांच्यावर बोलताना प्राजक्ता माळी भाऊक. राजकारणात कलाकारांना का खेचता असाही सवाल. मी माफी मागणार नाही. काहीही असंवैधानिक बोललो नाही. त्यांनी माझा निषेध केला असेल तर निषेध म्हणून आजपासून हास्य जत्रा पाहणं बंद. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. अशी चिखलफेक होऊ नये. एका सांस्कृतिक कार्यक्रमात मुंडे आणि माझी भेट झाली होती. मी फक्त धन्यवाद म्हटलं होतं. प्राजक्ता माळी यांचं वक्तव्य. स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी त्यांनी टिप्पणी केल्याचीही प्रतिक्रिया. गौतमी पाटीलकडून प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन. कलाकारांचं नाव कोणासोबत जोडू नका. गौतमी पाटीलचं भावनिक आवाहन. प्राजक्ता माळींनी माझं विधान परत एकदा ऐकावं. कुणाचाही अवमान होईल असं काहीही मी बोललो नाही. प्राजक्ता माळींना प्राजक्ता ताई म्हणालोय. सुरेश धस यांचं स्पष्टीकरण.